सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्या उत्साही आणि उत्सुक उद्योजकांचं मी पुन्हा एकदा आपल्या उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं याच्या दुसऱ्या भागामध्ये स्वागत करते आहे. आज आपल्या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे आणि मला आनंद वाटतोय की पहिल्या भागामधले सगळी मंडळी आजही उपस्थित आहे. सो याचाच अर्थ तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे स्वतःवरती आणि पुन्हा एक नवीन उमेद आहे तुमच्यामध्ये की आज आपल्याला नवीन कुठली चूक समजणार आहे आणि आपण कुठल्या गोष्टीवर काम करणार आहे. कार्यक्रम आहे उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. कार्यक्रम कुठल्या विषयावरती आहे तर एक पुस्तक आहे विश्वास वाडे बिझनेस कोच लिखित उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. यामध्ये उद्योजकांच्या नेमक्या 140 चुकांवरती बोट ठेवलेलं आहे. ओके. आणि आपण व्यवसाय करताना हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे डूज ऐकतो, पण काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला खूप कमी वेळा कोणीतरी मेंटॉर सांगतात किंवा आपले गुरु सांगतात की असं करू नको तसं करू नको. तर काय केलं नाही पाहिजे ह्यावर हे पुस्तक आहे. आणि मागच्या भागामध्ये मी जसं सांगितलं, आज बरीच नवीन मंडळी फेसबुकचा आपला मागचा एपिसोड 2,500 लोकांनी बघितलेला आहे. त्यामुळं आजही काही नवीन मंडळी बघतील तर त्यांच्यासाठी परत ही सूचना आहे. काही जणांना हे रिपीट होईल, पण पोहणं हे पुस्तक वाचून जसं शिकता येत नाही तशा या चुका तुम्ही म्हणाल मी पुस्तक वाचून बघेन आणि करेल, तर तसं नाहीये. आज आपल्या समोर आपल्या सोबत कोच आहेत, आपले मेंटॉर आहेत, आपले गुरु आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जर आपण आपल्याला आपल्या चुका समजल्या आणि आपण पुढे गेलो तर हे नक्कीच पॉवरफुल होईल. बरोबर आहे ना? त्यामुळे कार्यक्रमाचा दुसरा भाग तुमच्या सगळ्यांचं फेसबुक लाईव्ह वरती हा एपिसोड जे सगळेजण बघतायत, फेसबुक वासियांचं आणि उद्योजकांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मागचा पहिला भाग बघून सुद्धा अनेक जण आमच्या झूमच्या मीटिंग मध्ये आलेले आहेत. आजही जे उद्योजक आमचा हा फेसबुक लाईव्ह बघत आहेत, उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं हा भाग, अशा सर्व उद्योजकांना मी झूम साठी पण स्वागत करते आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी ह्या तुमच्या व्हिडिओच्या खाली फेसबुक वरती फक्त आय वॉन्ट टू जॉईन लिहिलं तरी आम्ही तुम्हाला त्याचं इन्व्हिटेशन पाठवणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. आज नेमक्या कुठल्या 2 चुका आपण बघणार आहोत, तर ह्या सगळ्यावरती मार्गदर्शन होईलच, पण त्यापूर्वी मी आमच्या टीमची पहिले ओळख करून देते. आपल्या सोबत आहेत टेक्निकल हेड राजशेखर सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय अल्पपरिचय करून द्यायचा आहे. हे सगळं फेसबुक लाईव्ह जाणं, स्ट्रीमिंग करणं, लोकांना ऍडमिट करणं, म्हणजे ह्या झूम मीटिंग मध्ये हे सगळं काम राजशेखर सर करत आहेत आणि त्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम लाईव्ह बघू शकतो आहे आणि झूम मध्ये पण येऊ शकतोय. सर, तुमचं पहिले तर मनापासून स्वागत, तुमचे आभार आणि तुमच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव राजशेखर चव्हाण. माझ्या कंपनीचं नाव आहे डेटा एज. तर आम्ही काय करतो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स बनवतो कॉर्पोरेटसाठी किंवा कुठल्याही बिझनेस ओनरसाठी. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रेझेंटेशन लागेल ते आम्ही सगळे बनवून देतो. कोणा फंड रेझिंगसाठी प्रेझेंटेशन हवं आहे, तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचे प्रमोशनसाठी प्रेझेंटेशन हवं आहे, जेव्ही प्रपोजलसाठी प्रेझेंटेशन हवं आहे किंवा कुठल्याही प्रकारचे जे प्रेझेंटेशन जवळ असेल ते मी करून देतो. मला या क्षेत्रात जवळपास 21 वर्षाचा अनुभव आहे. मी बऱ्याचशा मल्टीनॅशनल फर्म्समध्ये काम केलं आहे. शेवटचा जो माझा जॉब होता तो एका ऑस्ट्रेलियन बँकमध्ये होता आणि तिकडे जवळपास 15 वर्ष मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम केलेलं आहे. तर माझे बरेचसे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत. आमची USP आहे की आम्ही तुमचं प्रेझेंटेशन उत्कृष्टरित्या मांडतो, म्हणजे तुमचा मेसेज तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आणि ते प्रेझेंटेशन आकर्षित बनवतो. तर थँक्यू सो मच मला इथे संधी दिल्याबद्दल. विश्वास सर आणि मधुरा मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राजशेखर सर. तर आपण उद्योजक आहोत आणि सगळ्यात आपल्याला उद्योजक म्हणून पहिली गोष्ट असते प्रेझेंट करावं लागतं आपल्याला. आता त्याचे पण खूप प्रकार आहेत, पण त्यातला एक प्रकार असतो ते म्हणजे आपण आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन PPT द्वारे करतो किंवा अनेक प्रकार आहेत. तर मला असं वाटतं की राजशेखर सरांचा मी फोन नंबर आपल्या ग्रुपवरती पोस्ट करणार आहे. आज ज्यांनाही कोणाला आपलं बिझनेस प्रेझेंटेशन किंवा मी म्हणते चर्चा तर करून बघा एकदा, नेमकं काय आहे, त्यांचा बिझनेस काय आहे, एक मीटिंग करा. सो ग्रेट राजशेखर सर. फेसबुक वरती पण जे बघत आहेत, तुम्हाला पण तुमच्या बिझनेसचं प्रेझेंटेशन नक्की करायला लागत असेल तर सरांना तुम्ही भेटू शकता. त्यानंतर मी आहे मोटिवेशनल मधुरा, मी कॉन्फिडन्स कोच आहे. सर स्लाइड्स
कशा बनवायच्या, स्लाइड्स थ्रू प्रेझेंटेशन कसं करायचं हे शिकवतात, आणि मी वक्तृत्वानं कसं बोलायचं, वक्तृत्वातनं स्वतःला प्रेझेंट कसं करायचं हे शिकवते. मी पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन, त्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डिंग ह्यावरती उद्योजकांना आणि महिलांना मार्गदर्शन करते. तर ही आहे आमची टीम. आता लास्ट बट नॉट द लीस्ट आणि सगळ्यात मेन आपले वक्ते आहेत, कार्यक्रमाचे लेखक आहेत, या पुस्तकाचे आपले मेंटॉर आहेत, आणि सगळ्यात ग्रेट म्हणजे बिझनेस कोच विश्वास वाडे सर. त्यांच्या फर्मचं नाव आहे द्रोणा ऑन्थॉलॉजी. त्यांनी आतापर्यंत 10 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. उद्योजकतेवरती त्यांची पुस्तकं आहेत, त्यानंतर सकारात्मक विचारांवरती त्यांची पुस्तकं आहेत. सगळ्यांनी तुम्ही त्यांची पुस्तकं Amazon वरती, त्यांच्या स्वतःच्या त्यांची कंपनी आहे जी द्रोणा ऑन्थॉलॉजी, त्यांच्याकडे पण पुस्तकं तुम्हाला अवश्य मिळतील. ती पुस्तकं विकत घ्या, टीमला संपर्क करा. आणि तुम्हाला अजून एक सरांची विशेष ओळख जी मला खूप आवडते, ही इज अ व्हेरी 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 ग्रेट अँड नॉलेजेबल सेल्स अँड मार्केटिंग कोच असं मी म्हणेन. म्हणजे बिझनेस कोच तर आहेतच, पण त्यात पण सेल्स बद्दल तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असो, त्या प्रश्नाचं एकमेव उत्तर आणि खूप छान पद्धतीनं आणि प्रॅक्टिकल उत्तर जर तुम्हाला कुठे घ्यायचं असेल तर तुम्ही सरांना अवश्य भेटा. त्याचबरोबर सरांचं अजून एक सामाजिक कार्य पण आहे, शौर्या फाउंडेशन आहे. शौर्या फाउंडेशन अंतर्गत सर खूप सारं सामाजिक कार्य करत असतात. भरपूर ओळख आहे. ओळख करण्यासाठी खरं तर आपल्याकडे वेळ कमी पडेल. सरांचं डायनामिक व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला आता त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या नॉलेजची डेप्थ पण कळेल. आणि आता आपण बघूया की उद्योजकांना चुका दाखवण्याची गोष्ट जी व्यक्ती करू शकते, त्यांचं नॉलेज अर्थातच मोठं असणार आहे. आणि उद्योजक स्वतःला राजा समजत असतो आणि मी कधीच चुकत नाही. आणि त्या उद्योजकांच्या 140 चुका ते दाखवत आहेत त्यांच्या पुस्तकात, आणि ते पण खूप छान पद्धतीनं. म्हणजे कसं असतं ना की कडू गोळी गुळातनं द्यायची असते ना, तसं त्यांनी काम केलेलं आहे. आजही ते तेच करणार आहेत. आज आपल्या 2 चुका सांगणार आहेत. तर कडू कडू औषध गुळातनं कसं खायचं आपण सरांकडनं बघूया. पुन्हा एकदा सरांचं मला वाटतं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. So welcome sir and thank you for this opportunity. Over to you. Thank you. Thank you मधुरा मॅडम आणि थँक्यू राजशेखर सर. तुमच्यापैकी कुणाला जर या टीम मध्ये काम करावं असं वाटलं तर मधुरा मॅडमशी संपर्क साधा. कारण आपल्याकडे काम खूप असतं आणि लोकांना द्यायला सुरुवात झाली की आपल्याला आनंद वाटतो. बरोबर, एका वेळेनंतर आपल्या देण्याच्या भूमिकेत यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि उद्योजक हा खरं तर देणाराच असतो. मग ते काम असो, पैसे असो, रिस्पेक्ट असो किंवा अजून काही असो. ठीक आहे, चलो तर आता वळूया आपल्या आजच्या मुख्य सब्जेक्टकडे. गेल्या आठवड्यात आपण 2 चुका बघितल्या होत्या आणि जसं मधुरा मॅडमने सांगितलं की त्या माझ्या पुस्तकावर हा प्रोग्राम आधारित आहे, ज्याचं नाव आहे उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. उद्योग करत असताना काय चुका होऊ शकतात याच्यावर ते पुस्तक आधारित आहे. आणि अनेक लोकांशी आम्ही बिझनेस कोचिंग करताना माझ्या लक्षात हे आलं की अनेकांना असं काही आपल्याकडे गाईड हा प्रकार जो असतो ना तो अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये. मला आता ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि ते कुठे शोधू, आणि त्याच्यासाठी ते मी लिहिलेलं आहे. आता 140 चुका जर कव्हर करायला गेलं तर आपल्याला प्रत्येक रविवारी असा हा कार्यक्रम साधारणपणे 3 वर्ष करावा लागेल. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की टॉप 20 ज्या चुका आहेत ज्या खूप पॉवरफुल असू शकतात आणि त्याच्यातून 80% रिझल्ट येऊ शकतात, अशा चुका आपण घ्यायच्या. तर गेल्या आठवड्यात 2 चुका घेतलेल्या आहेत. आजचा दुसरा एपिसोड आहे. आज सुद्धा आपण 2 चुका घेणार आहोत. ह्या चुकांना सुरुवात करण्या अगोदर एक बेसिक रिक्वायरमेंट अशी आहे की तुमच्याकडे एक वही आणि पेन असावा आणि शक्यतो तो प्रत्येक रविवारी सेम असावा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी कव्हर करणं शक्य होईल, लिहिणं शक्य होईल. प्रत्येक वेळी नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन वही, नवीन रायटिंग पॅड असं नका करू. त्यामुळे त्या चुका सापडणार नाही जेव्हा तुम्हाला त्याची खरी गरज असेल. तर एक चूक असू शकते मला वाटतं. ती पण एक चूक असू शकते ती म्हणतात. तर लवकर आपण जाऊया कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. आणि आज जी चूक दिसते तुम्हाला आजच्या आपल्या एपिसोडची आहे, 3री चूक आहे. ती आहे उद्योगात नाविन्यता नसणे. 30 गोष्ट त्याच पद्धतीने करणे. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की आता माझा तर बिझनेस हा ना
माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युशन आहे सपोज, त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणू शकतो? कारण प्रोडक्ट तर माझं नाहीच आहे. मी एखाद्या इन्शुरन्स कंपनीची एजन्सी आहे किंवा मी एजंट आहे, त्याच्यामध्ये काही नाविन्यता असू शकते. मी एका ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही नाविन्यता आणता येऊ शकतो. मी तर असा बिझनेस करतोय जो वर्षानुवर्षे असाच चालतोय, त्याच्यामध्ये काही नाविन्यता आणता येऊ शकते. असा प्रश्न तुमच्या पैकी अनेकांच्या डोक्यामध्ये आला असेल. येणं तो साहजिक आहे, ठीक आहे. असं म्हणलं जातं की कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. असं तुमच्या बाबतीत पण असू शकतं की नाविन्यता ही सगळ्यांना दिसत नाही खरं तर. तो एक सेन्स आहे ना. पण नवीन गोष्टी आवडतात ना लोकांना. तर तुमच्याकडे रायटिंग पॅड असेल किंवा नोटबुक असेल, त्याच्यामध्ये असेल या तुमचं प्रोडक्ट, एखादं कोणतंही प्रोडक्ट लिहा किंवा तुमच्या कंपनीबद्दलचं नाव लिहा, कंपनीचं नाव लिहावरती. आणि आता एक गोष्ट चेक करा की तुम्ही ज्या काही गोष्टी रोज करताय तुमच्या बिझनेस, त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणू शकते, काय आणता येऊ शकते, काय नवीन करता येऊ शकतं, ज्याची कॉस्ट खूप जास्त नसेल, खूप जास्त एफर्ट्सची नसेल, छोटी छोटी असते, छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात, पण रिझल्ट खूप मोठा येऊ शकतो. आणि मी जे इथे सांगतोय ते सगळं करून बघायचं. मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास नका ठेवावा. करून बघा, रिझल्ट आला तर कंटिन्यू करा, नाही आला तर जे करताय ते ओके. आता नाविन्यता कशामध्ये आणता येऊ शकते? सगळ्यात पहिली तर तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या विचार करण्यामध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या पॅकेजिंगमध्ये, तुमच्या कस्टमर ऑफरमध्ये, तुमच्या एम्प्लॉई हँडलिंगमध्ये, तुमच्या टॅगलाईनमध्ये, तुम्ही तुमचा बिझनेस जो समोरच्याला समजून सांगता त्या पद्धतीमध्ये, तुमच्या पेमेंट देण्याच्या फॅसिलिटीमध्ये. एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल म्हणून, ठीक आहे. आपण तुमचा एखादा वेंडर असतो ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे असतात. फॉर एक्झाम्पल तुमचा अशी पॉलिसी आहे की तुम्ही प्रत्येक 7 दिवसांनी पैसे देता. त्याची तारीख आहे 10 तारखेला नेमका संडे आहे, तुमचं ऑफिस बंद आहे. तुम्ही 9 तारखेला पैसे, एक दिवस अगोदर. चेक करा की तुमच्या कस्टमरसाठी काही चेंजेस करता येऊ शकतात, त्याला काही नवीन फिलिंग देता येऊ शकतं. तुमची एखादी ऍडमिशन प्रोसेस असेल, जर तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत असाल तर त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये नवीन काय करता येऊ शकतं ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या ओव्हरऑल बिझनेसवर होऊ शकतो. तर नाविन्यता ही ना प्रत्येक गोष्टीमध्ये आणता येऊ शकते आणि नवीन गोष्टी ना एक ऊर्जा घेऊन येते तुमच्या बिझनेसमध्ये. एक एनर्जी फ्लोट करत असते आणि जिथे एनर्जी असते तिथे सगळ्या गोष्टी येतात. लोकांना नवीन गोष्टी खूप आवडतात. म्हणजे तुम्ही जर एखादा नवीन प्रॉडक्ट आणलं तर त्याच्याकडे तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, पहिले 2-3 महिने खूप चांगला असतो, खूप कटाक्ष असतो. तुम्ही जर एखाद्या नवीन एरियात गेलात ना तर तुम्ही खूप अलर्ट असता. तेच तुम्ही घरी किंवा ऑफिसला जाताना तेवढे अलर्ट नसता. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस फोनवर बोलत असताना सुद्धा गाडी चालवत घरी पोहोचता किंवा ऑफिसला पोहोचता. अलर्ट नाही आहे, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑलरेडी बसलेलं आहे. तुमच्या बिझनेसला जर आता स्टॅग्नन्सी आली असेल ना तर समजायचं त्याच्यामध्ये ही जी चूक आहे ना ती नेहमी होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर होते. स्टॅग्नन्सी येते ना, स्टॅग्नन्सी टर्नओव्हर वाढत नाही, ऍक्टिव्ह कस्टमर वाढत नाही, टर्नओव्हर वाढत असलं तरी प्रॉफिट वाढत नाही, माणसं टिकत नाही किंवा जी आहेत ती सोडून जात नाही, वर्षानुवर्षे तीच आहे, ते कामही करत नाही, सुधरतही नाही, काहीच करत नाही. असं जर असेल तर ही मिस्टेक तुमच्या उद्योगामध्ये
होत आहे. मग आता काय करायचं? जर होत आहे हे जर आयडेंटिफाय झालं तर काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिलं की त्याच्यामध्ये छोटे छोटे काय नवीनता आणता येऊ शकते, अशा काय गोष्टी नवीन करता येऊ शकतात ज्याने एनर्जी फ्लोट होईल, ज्याने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. जसं आता मी एखादं बिझनेसचं प्रेझेंटेशन करतोय, तेच जर मला अजून चांगलं पॉवरफुल बनवायचं असेल तर जसं प्रोफेशनल राजशेखर चव्हाण आहेत, अशा प्रोफेशनल माणसाला पकडलं तर तो त्यांची काही प्रोफेशनल चार्जेस आहेत ते घेऊन मला अजून पॉवरफुल आणि इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन बनवून देईल. जर माझी एखादी टॅगलाईन असेल, ती जुनी असेल अशीच, पण ती एवढी पॉवरफुल नसेल, तर मधुरा मॅडमला जर मी भेटलो आणि ती जर बनवून घेतली तर ती अजून पॉवरफुल होईल, अजून इम्पॅक्टफुल होईल, जेणेकरून माझ्या पूर्ण बिझनेसमध्ये एक एनर्जी निर्माण होईल. काही ठिकाणी आम्ही ना इंटरनॅशनली ही गोष्ट सांगतो करायला. त्याच्यामध्ये थीम असते, 2-3 महिन्याची क्वार्टरची थीम असते, प्रत्येक क्वार्टरला थीम. तर तुमच्या बिझनेसमध्ये अशी काही थीम टाकता येते का? तुम्ही सध्या जर तुमच्या टीमला ड्रेस कोड नसेल आणि तो नुसता ड्रेस कोड जरी चालू केला ना तरी सुद्धा एनर्जी चेंज, नाविन्यता, नवीन गोष्ट नवीन रिझल्ट देते. तुम्ही ज्या गोष्टी असं म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टी त्याच पद्धतीने करत असाल तर तोच रिझल्ट येईल जो येतोय, बरोबर ना? नवीन रिझल्ट हवा असेल तर त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ज्या आजपर्यंत तुम्ही केलेल्याच नाही, त्याची तयारी ठेवावी लागेल. तर सगळ्यात पहिले ह्या गोष्टीला कन्व्हिन्स असणं खूप गरजेचं आहे की मला काहीतरी नवीन करायचं आहे. नवीन करायचं म्हणजे नवीन उद्योग, नवीन प्रोडक्ट, नवीन सर्व्हिसेस असं नाही आहे. ते जे आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करणं. आता तुम्ही जर जे जगातले बिलियनर्स आहेत ना, जगातले काही भारतातले पण बघितले ना तुम्ही, जे मोठे उद्योगपती आहेत किंवा जे मोठे झालेले आहेत लास्ट 10 वर्षामध्ये, तर त्यांनी काही इनोव्हेटिव्ह गोष्टी मार्केटमध्ये आणून मोठे झालेत असे नाही आहेत. ते खूप कमी आहेत. ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केले आणि ते मोठे झाले. कोणतंही एक्झाम्पल सांगा, म्हणजे 10% लोक असे असतील की त्यांनी अशी गोष्ट आणली, असा बिझनेस सुरू केला जो पहिल्यांदा आणला आहे, इनोव्हेटिव्ह, एकदम नवीन, फर्स्ट टाइम, मोनोपोली असलेला प्रोडक्ट. आणि 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे लोक आहेत जे मोठे झाले, त्या मार्केटमध्ये एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे ऑलरेडी ते प्रोडक्ट आणि सर्व्हिस कोणतरी विकत आहे, फक्त त्यांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले, नाविन्यता, नवीन पद्धतीने लोकांसमोर आणले आणि मोठे झाले. 2-3 एक्झाम्पल सांगतो नाव न घेता. एक म्हणजे वडापावचं एक्झाम्पल, दुसरं म्हणजे चहाचं एक्झाम्पल, तिसरं म्हणजे ग्रोसरी शॉप, चौथं म्हणजे मोबाईल कंपनी. आहे ते बिझनेसेस आहे, त्याच्यामध्ये त्यांनी नाविन्यतेची जोड दिली आणि बिलियनर झाले. असं तुम्ही तुमच्या आता जे करताय त्याच्यामध्ये काय करता येईल? पहिलं तर करता येऊ शकतं का? यस, करता येऊ शकतं. कदाचित ते तुम्हाला आयडेंटिफाय होत नसेल तर प्रोफेशनल माणसाची मदत घ्या. शक्य असल्यास पेड माणसाची मदत घ्या. मी एक नेहमी एक्झाम्पल देतो. आपल्याला वजन कमी करायचं असेल आपण काय करतो? युट्यूबला व्हिडिओ बघतो. त्याने कमी होतं का? पहिल्या काही दिवसामध्ये 2 किलो होतं कमी, नंतर 3 महिन्याने 4 किलो वाढतं. तसं नका करू. एखाद्या प्रोफेशनल माणसाला हायर करा, पेड सर्व्हिस, त्याचे रिझल्ट लॉंग टर्म टिकतात. सो तुमची असाइनमेंट नंबर 1 आजची सगळ्यांसाठी इथे जे उपस्थित आहेत आणि फेसबुकच्या माध्यमातून जे उद्योजक हा एपिसोड बघतात आहे आणि ज्यांना खरंच वाटतं की आपल्या उद्योगामध्ये काहीतरी व्हावं, जिथे मी काल होतो तिथून पुढे जावं, एक पाऊल तरी पुढे जावं, त्या सगळ्यांसाठी एक असाइनमेंट, ती म्हणजेच
हा एपिसोड संपल्यानंतर तुमच्याकडे जे काही वही आणि बुक आहे ते घेऊन बसायचं, फोन सायलेंटला टाकायचा आणि सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या की मी असे काय बदल करू शकतो, अशी काय नाविन्यता आणू शकतो, अशी काय कोणती गोष्ट नवीन करू शकतो, जेणेकरून माझं प्रॉडक्ट, माझं सर्व्हिस, माझी टीम, माझे कस्टमर, माझा बिझनेस हा एक लेवल पुढे जाईल. काल होता तिथे नाही राहणार. छोटे छोटे बदल, छोटी छोटी नाविन्यता, छोटी छोटी अशी गोष्ट जी एनर्जी निर्माण करेल, जी एक बूस्ट देऊ शकेल, पॉझिटिव्ह वेने तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. आणि आय एम 100% शुअर त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला पुढल्या काही दिवसामध्ये बघायला मिळतील. कंडिशन एकच आहे, ते म्हणजे तुम्ही ते अप्लाय करणं. माझं काम आहे तुम्हाला सप्लाय करणं हे सगळे थॉट्स, तुमचं काम आहे ते सगळे थॉट्स कलेक्टिव्हली त्याच्यावर काम करून अप्लाय करा, तर रिझल्ट येऊ शकेल. तुमच्यापैकी काही जणांनी आता काही नोट डाऊन केलं असेल तर तुम्हाला शेअरिंग मिळू शकेल. शेअर करायला इथे शेअर करायला संधी मिळू शकेल 1 मिनिटाची. तर तुम्ही असे काय बदल करणार किंवा असे काय नाविन्यता तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसमध्ये किंवा एकंदरीत बिझनेसमध्ये आणणार, छोटी छोटी असेल, त्याला काही खूप फास्ट नाही. सो मधुरा मॅडम, दॅट्स इट. आपण काही शेअरिंग्स घेऊ आणि त्यांचे काही प्रश्न असतील, आपण काही शेअरिंग घेऊ आणि काही प्रश्न असतील तर ते घेऊ. येस, एकच मिनिट. हॅलो. ओके, एम आय ऑडिबल नाउ? येस येस. या, थोडा इकडे नेटवर्क इश्यू झाला. ओके, कोणाचे काही प्रश्न आहेत? उद्योजकतेमध्ये नाविन्यता नसणे ही चूक करत आहात का, आहे त्याच पद्धतीनं तुमचा उद्योग चालू आहे? ओके, मयूर सर म्हणतायत आय हॅव टू शेअरिंग. ओके सर, अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. Hello. हा. The basic business is engineering. Okay. So I am planning to invest. मतलब दोन गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या बिझनेस मध्ये. फर्स्ट इनोव्हेशन. माझं जे आउटपुट आहे ते मी नेम टाइमात द्यायचा प्रयत्न करेन. ओके. आणि सेकंड टेक्नॉलॉजी अडॉप्ट करेल बेसिकली. सो येस. व्हेरी गुड. क्लॅप्स. खूप So छान. this is implementation. Yes. मला अजून एक गोष्ट फक्त इथे ऍड करायला आवडेल सगळ्यांसाठी, जे हे कार्यक्रम बघतात त्या सगळ्यांसाठी. छोट्या छोट्या गोष्टी बघा. मोठ्या गोष्टी तर ठीक आहे तुम्ही करता, ती खूप चांगली गोष्ट आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत? कारण छोट्या गोष्टी खूप मोठा रिझल्ट देतात आणि लॉंग टर्म देतात. स्मॉल, छोट्या एकदम छोट्या, त्याला आपल्या नजरेमध्ये ना खूप असं मोठं हे नसतं, त्याला आपण म्हणू की स्थान नसतं, किंवा आपण त्या निग्लेक्ट करत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. छोट्या गोष्टी असू शकतात. जसं मी सांगितलं, पेमेंट पॉलिसी असेल, ठीक आहे, ड्रेस कोड असेल, किंवा तुमचं पॅकेजिंग असेल एखाद्या प्रॉडक्टचं, किंवा त्याच्यामध्ये एखाद्याला तुमच्या एम्प्लॉईला किंवा एखाद्या वेंडरला फर्स्ट टाइम पैसे देताना त्या पैशाबरोबर एखादं फुल, एखादा बुके, छोटा बुके, किंवा एखादी कॅडबरी देणं असेल, अशा काही गोष्टी तुम्हाला त्या लॉंग टर्म इम्पॅक्ट देऊ शकतात. नवीन पद्धतीने करणं, छोट्या गोष्टी. ओके. महेश खडके सर आणि उल्हास पिसाट सरांना पण शेअर करायचंय किंवा बोलायचंय. महेश खडके सर. सर, मी आता एक नवीन सुरू केलेलं आहे, माझे कोचिंग क्लासेस आहेत. तर जसं आपलं बिझनेस मध्ये 1-to-1 करतात, सध्या मी प्रत्येक पॅरेंट्सला मेसेज पाठवून त्यांच्याशी 1-to-1 करते, कारण सर्वांसमोर बोलणं कधी शक्य नसतं. बरोबर. आणि एक त्याचा चांगला इम्पॅक्ट होतोय. क्या बात. व्हेरी मस्त. खूप छान मस्त. तर त्याच्यामध्ये सर त्याच्यामध्ये अजून थोडंसं एक्सटेंडेड तुम्हाला जर काही करता आलं, तुम्ही जे त्यांच्याशी बोललात, त्यातून काही इनपुट्स मिळाले, किंवा त्यांचे काही चॅलेंजेस असतील त्याच्यावर छोटं रिपोर्ट कार्ड बनवून देता आलं, किंवा त्यांना एखादं छोटं तुमच्या क्लासेसचं
ब्रँडिंग करणार एखादं छोटं गिफ्ट देता आलं, ज्याची कॉस्ट खूप जास्त नसेल, अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये करता येऊ शकतात. गुड. येस. उल्हास पिसाट सर, अजून आपण एक घेऊ शेअरिंग आणि मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. मॅडम, मी असा विचार केला इम्प्लिमेंट करण्यासाठी की एकतर नो युअर कस्टमर्स, तुमचे जे कस्टमर्स आहेत, कारण आम्ही डायरेक्ट टू कस्टमर्स बिझनेसमध्ये आहोत सध्या. विश्वास वाडे सरांची आणि माझी फार जुनी ओळख आहे. आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि मला फार आनंद होतो की आता त्यांच्याबरोबर मी जॉईन झालोय त्यांच्या ग्रुपवर. सो आय एम व्हेरी हॅपी आणि आय हॅव सीन हिज प्रोग्रेस ऑल्सो. सो वेन ही स्टार्टेड हिज करियर ॲज अ बिझनेस कोच, देन ॲट दॅट टाइम आय रिमेंबर आय वॉज देअर इन दॅट मीटिंग. तर मला फार आनंद आहे आणि त्यांनी एक वेगळं फील्ड निवडलं आहे. तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. मी पण जो बिझनेस त्यावेळी करत होतो विश्वास वाडे सरांबरोबर, थोडासा मी चेंजेस केलेत त्याच्यामध्ये. आता सध्या आम्ही डायरेक्ट टू कस्टमर्स बिझनेसमध्ये आहे. वी आर डीलिंग डायरेक्टली विथ द कस्टमर्स. तर त्यात मला एक आज थोडं शेअर करावं असं वाटेल की आम्ही आता एक गोष्ट सुरू करू की त्यामध्ये आम्ही कस्टमर्सचा डेटा आम्ही एक बनवू आमच्याकडे. त्यामध्ये त्यांचे कस्टमरचे पर्सनल डिटेल्स, जसं त्यांचं डेट ऑफ बर्थ आहे, ॲनिव्हर्सरी, वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, बरोबर, ठीक आहे. तर आम्ही या गोष्टी मे बी आम्ही थोडंसं त्यांना विश करू त्या दिवशी कस्टमर्सना, आणि जेणेकरून आय थिंक एक बॉन्डिंग थोडंसं होईल, एक पर्सनल टच येईल त्या बिझनेसला. त्यानंतर एक डेटाबेस बनवल्यानंतर मला असं वाटतं की म्हणजे त्यांनी जे काही ऑर्डर्स घेतलेत आमच्याकडून, ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहे, काय परचेस केलं आहे, तर त्याच्यावरून आम्हाला थोडंसं एक ॲनालिसिस केल्यावर मे बी असंही कळू शकेल की त्यांच्या हॅबिट्स काय आहेत, त्यांना कोणते प्रॉडक्ट्स लागतात. तर आम्ही एक त्यांना रिमाइंडर देऊ महिन्याच्या सुरुवातीला, डे टू डे यूजमध्ये त्यांना काही कोणत्या गोष्टी लागतात. तर मे बी हे थोडंसं मी एक इनोव्हेशन करीन. सो थँक्स टू विश्वास वाडे सर. क्या बात, व्हेरी गुड. सुरुवात होणं खूप गरजेचं आहे उल्हास सर, आणि तुम्ही तिथे करताय तर त्याचा खूप आनंद आहे मला. व्हेरी गुड, खूप छान, मस्त. ओके, एक आहे प्रश्न स्मिता घोटीकर, थोडक्यात जर सांगता आला तर प्लीज, कारण आपल्याला दुसरा मुद्दा पण कव्हर करायचा आहे. मला फक्त विचारायचं होतं की मी उकडीचे मोदक बनवते, तर त्यामध्ये मला फ्रोझन मोदक हे एक नवीन कन्सेप्ट आहे, त्याच्यावर काम करायचं आहे मला. व्हेरी गुड, खूप छान. तुम्ही सगळे म्हणजे बरेच जण जे बोलले ते प्रॉडक्ट आणि मोठ्या गोष्टींवर बोललात, ते करताय ते खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असं इथे नमूद करायचंय, पुन्हा एकदा मला ते सांगायला आवडेल की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काय बदल करता येतील ते बघा. मे बी ती पॅकेजिंग असेल तुमच्या मोदकाची, मे बी तुमची ऑफर असेल, मे बी कस्टमरसाठी काही टेस्टिंग तुम्ही देत असाल त्याची असेल, तुमची डिलिव्हरी सिस्टम असेल त्याच्यामध्ये काही असू शकेल, तुमची पेमेंटची फॅसिलिटीज असेल त्याच्यामध्ये काही करता येऊ शकत असेल, तुमची बल्क डील असेल त्याच्यामध्ये काही करता येऊ शकत असेल. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचा इम्पॅक्ट खूप सुंदर आणि खूप लॉंग टर्म टिकतो, आणि ते आपण अनेकदा सोडत असतो. तो करावा असं मला माझा हा मुद्दा जास्त मला इथे सांगावा असं वाटेल की छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत ज्या आपण निग्लेक्ट केलेल्या आहेत. मग ते एम्प्लॉई असतील, मे बी कस्टमर असतील, मी त्यांची ऑफर असेल, तुमचं प्रॉडक्ट पॅकेजिंग असेल, तुमचं लोगो असेल, तुमच्या लोगोचं कलर कॉम्बिनेशन असेल, तुमचा ड्रेस कोड असेल, काही असू. ग्लोव्ज घालून, म्हणजे एखादा समजा छोटा बिझनेस आहे, ओढा जसं पाणीपुरी किंवा फूड स्नॅक्स याचा, आणि ते ग्लोव्ज घालून ते करत असतील, हा छोटा बदल सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो. साध्या पाण्यामध्ये जर तुम्ही पाणीपुरी बनवत असाल आणि ती जर उद्यापासून प्युरिफायर वॉटरमध्ये बनवली किंवा एखाद्या ब्रँडेड वॉटर जे असतं ना मिनरल वॉटर त्याच्यामध्ये बनवलं तर खूप मोठा इम्पॅक्ट येतो. कॉस्टमध्ये तुम्हाला खूप जास्त फरक नाही पडणार, पर प्लेट कदाचित ₹1 फरक पडेल, ₹1. टोटल कॉस्टचे 10% पण नाही. पण जो इम्पॅक्ट येईल ना तो न्यूक्लिअर इफेक्ट सारखा आहे. न्यूक्लिअर इफेक्ट असतो ना मल्टिपल टाइम्स. तर असे छोटे छोटे बदल तुमच्या पूर्ण बिझनेसमध्ये न्यूक्लिअर इफेक्ट आणू शकतो. तर ते शोधा. प्रॉडक्ट आणि हे करता ते इट्स ओके, ते कराच, त्याच्याबद्दल काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी ज्या एकदम पॉवरफुल साबित होऊ शकतात.
ओके सो सर, एक क्वेश्चन आहे, कारण सगळे इंटरॅक्ट होत आहेत ह्या तुमच्या गोष्टीसाठी, तर मला वाटतं आपण हा घेतला पाहिजे. तर संदीप थोरात सर, तुमचा प्रश्न. हॅलो. येस Yes. सर. नमस्कार सर. नमस्कार. ऍक्च्युली मला एक सांगायचं आहे की जे स्मॉल उद्योग जो करतात जे म्हणजे जे गुन्हे आहेत, तर यांनी गुगल माय बिझनेस हे जे ऑनलाईनचं एक प्लॅटफॉर्म म्हणजे हे आहे प्लॅटफॉर्म गुगलवरचा, तर आपण आपल्या एरियामधून जो लोकल एरियाचा जो बिझनेस आहे तो कव्हर करण्यासाठी रजिस्टर होणं खूप आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. व्हेरी गुड. त्याच्याबद्दल Very थोडं तुम्ही सांगू शकताल का? आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की कीवर्ड म्हणून एक ऑप्शन असतो, बरोबर. माझ्या बिझनेस मध्ये मी इम्प्लिमेंट केलेला आहे तो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्याबद्दल होतं असं की लोकल एरियातले जे सर्चेस करतात तर त्यांचे आम्हाला कॉल येतात. अच्छा. तर चांगला म्हणजे प्रतिसाद मिळतो मला त्यासाठी ऑनलाईन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अशा गोष्टी नक्की वापरा. परंतु काय होतं की त्यामधल्या जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घेतली तर जास्त फायदा होतो. काय होतं, सगळ्या गोष्टी जर आपण करायला गेलो तर ते शक्य नाही. म्हणजे आपण उद्योजक नाही राहू, आपण एक कामगार आहोत, बरोबर ना. आपण एक टेक्निकल पर्सन आहोत आणि उद्योजकतेमध्ये आपण ते अवॉइड करतो. म्हणजे मी माझ्या कोचिंग मध्ये उद्योजकाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तो जर सगळं स्वतः करायला लागला तर परत आत्महत्या जाईल. त्यामुळे मी असं म्हणेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी संदीप स्वरात सर म्हणाले, ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी जे टेक्निकल पर्सन असतील त्यांची नक्की मदत घ्या, समजून घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या, उपयोग होऊ शकेल. ओके. येस, मला असं वाटतं की तुम्ही सरांना थोडक्यात एकच गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे की तुम्ही आता ज्या ऍक्टिव्हिटी करत आहात ना त्या एका वहीत लिहून काढा. तुम्ही दिवसाला 100 ऍक्टिव्हिटी ऑलरेडी करत आहात, बरोबर आहे ना. की मी ऑफिसला 9 वाजता जातो, मी कामगारांना 10 तारखेला, सरांनी मगाशी पण सांगितलं 10 तारखेला पगार देतो, मी असे कपडे घालतो, माझी टीम असे कपडे घालते. ज्या गोष्टी करत आहात त्या आधी लिहून काढा आणि मग त्या कशा इनोव्हेटिव्हली तुम्हाला करता येतील त्यावरती विचार करा. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे, मला वाटतं आपण हे सगळे शेअरिंग करू शकतो, किंवा जसं संदीप सरांकडनं सजेशन आलं तसे सजेशन्स पण आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करू शकतो. 7 दिवस सन्नाटा नकोय आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके, तर आपण आता पुढच्या चुकीकडे जाऊया. किती छान आहे ना, चुका ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. तर पुढची चूक काय आहे, मला वाटतं सर आता तुम्ही सांगावत आम्हाला. थँक्यू. पुढली चूक ही खूप सुंदर आहे आणि आय एम शुअर त्यातून सुद्धा तुम्हाला काही इनपुट्स मिळतील. त्या चुकीला ना मी एक नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आहे P3E फॉर्म्युला. तर हा P3E फॉर्म्युला काय आहे तो आपण बघूया आणि मग समजून घेऊ एक एक. P3E मधला ही चूक आपण काय करतो, कशी करतो, ठीक आहे, आणि त्याचा फायदा कसा होऊ शकेल जर ती आपण चांगली इम्प्लिमेंट केली तर. पहिला जो P आहे तो आहे प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल. मी खूप साऱ्या SMEsला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या फोरमच्या माध्यमातून किंवा वेगळ्या नेटवर्किंग क्लबच्या माध्यमातून भेटलेलो आहे आणि एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजेच प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल नसणे. तुमच्या बाबतीतही असं आहे का? असं असेल तर ही चूक तुम्ही करता. आता प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल काय, काही लोकांचं म्हणणं असतं की नाही आमच्या उद्योगात असंच आहे, आम्ही आता काही मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणून आम्ही कॅज्युअल राहतो, आम्ही आमच्याकडे ड्रेस कोड नाही आहे, आम्ही चप्पलच वापरतो. काही उद्योजक आहेत तर ते शेविंग सुद्धा नाही करत, आठवड्यातून एकदा करतात. आता म्हणे आम्हाला चालतं असं चालतं. काही लोकांच्या बाबतीत कसं आहे ना, त्यांनी जे जसं बघितलेलं आहे मार्केटमध्ये काय चालतं त्याचप्रमाणे ते उद्योग करतात. पण आज ते चालत नाही. आज प्रोफेशनल आणि प्रेझेंटेबल जी माणसं आहेत त्यांना जास्त डिमांड आहे, त्यांना इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. इतरांच्या मानाने जर तुम्ही प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल असाल तर तुमच्या कॉम्पिटिटरच्या मानाने 10-20% जर तुमची प्राइस जास्त असेल तरी सुद्धा लोक तुमची निवड करतात. आणि तुम्ही जसे असता तसा तुमचा बिझनेस असतो. तुम्ही कॅज्युअल असाल तर तुमचा बिझनेस सुद्धा कॅज्युअलच असतो. तुम्ही जसे असाल तशी तुमची टीम असते. थोडक्यात तुमचं रिफ्लेक्शनच तुमची टीम, तुमचा बिझनेस असतो.
त्यामुळे तुम्ही स्वतः म्हणजे जसं आपण म्हणतो की डॉक्टर जो असतो त्याने डॉक्टर सारखं दिसलं पाहिजे, एक ऍडव्होकेट असतो तो ऍडव्होकेट सारखाच दिसला पाहिजे. असाच एक उद्योजक हा एक उद्योजकासारखाच दिसला पाहिजे. तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काही प्रोफेशनल ड्रेस कोड असेल तर तो नक्की वापरा, नसेल तर ब्लेझर वापरा, शक्य नसेल तर वेस्ट कोट वापरा, काहीच नसेल तर टाय वापरा, पण प्रोफेशनल दिसू दे. म्हणजे मी तर असे उद्योजक बघितले आहेत, म्हणजे आता आपल्याकडे बरेचसे उद्योजक हे सेल्फ एम्प्लॉईड असतात, तेच स्वतः सेल्स करतात, बरोबर. बाकीच्या गोष्टीसाठी कदाचित माणसं असतात, पण सेल्ससाठी खास करते स्वतःच असतात. ते टी शर्ट घालून जातात त्यांच्याकडे कस्टमरला भेटायला, टी शर्टवर किंवा चप्पल घालून जातात. आणि साधं पेन असतं ना, यूज अँड थ्रो वगैरे, तसे पेन वापरतात. 10,000, 20,000. रिअल इस्टेटमध्ये असेल तर स्टार्ट विथ 10 lakhs रुपीज ऑनवर्ड्स, बरोबर. मला एक सांगा, जर एखादा माणूस 10 लाखाचं प्रॉडक्ट घेणार असेल तुमच्याकडनं, तर तुम्ही वर्थ आहेत का ते वाटले पाहिजे ना. तुम्ही वर्थ आहेत 10 लाख रुपये देण्या एवढे. तुमचा जो प्रॉस्पेक्ट आहे ना, तर तेवढेच पैसे लावतो जेवढे तुम्ही वर्थ आहे, किमान त्याच्यापेक्षा कमी. दुसऱ्या भाषेत असं सांगायचं तर समजा तुम्ही जर 10,000 रुपयाचं प्रॉडक्ट विकत असाल तर तुम्ही किमान 10 times वर्थ वाटले पाहिजे पहिले, तर तो 10,000 रुपये लावेल सहज. कारण सेलच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ना पहिलं कोण येतं, सेल्समन येतं ना, नंतर प्रोडक्ट आणि कंपनी येते ना. आणि आपण सगळे प्रोडक्ट प्रमोट करत असतो, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी आहे. आता तुम्ही जर पहिल्यांदा एखाद्याला भेटत असाल तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट तुम्ही स्वतः आहात, हे वर्थ वाटलं पाहिजे. जर आपल्याला पार्लेजी कंपनीने विदाउट पॅकिंग पार्लेजी बिस्किट, पार्लेजीचा स्टॅम्प न लावता जर विकण्याचा प्रयत्न केला तर आपण घेऊ का रस्त्यावर कुठे? किती स्वस्त दिले तर घेणारच नाही. त्याचे एक पॅकेजिंग आहे. हे पॅकेजिंग म्हणजे तुमचं प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल असणं. छोट्या छोट्या गोष्टींमधून ते रिफ्लेक्ट होत असतं. तुम्ही काय कपडे वापरता, तुम्ही कसे गेलात, तुमचा अप्रोच काय, तुम्ही बोलता काय, कसं तुम्ही जे बोलता. म्हणजे अनेकदा तुमच्यापैकी अनेकांनाही हा अनुभव असेल की तुमच्याकडे एखादी लीड येते, तुम्ही त्याला हँडल करता आणि ती तुमच्याकडनं प्रॉडक्ट घेत नाही. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जे काय त्याच्यामध्ये तुम्ही आहात, किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त पैसे देऊन ती तुमच्या कॉम्पिटिटरकडनं सेम प्रॉडक्ट और सर्व्हिसेस घेतली जातात. असा तुमच्यापैकी अनेकांचा अनुभव असेल. याचं कारण हे आहे प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनलिझम. तर चेक करा की ही मिस्टेक तुम्ही पण करत आहात. आणि काही लोक ना ऑकेजनली प्रेझेंटेबल असतात. ऑकेजनली म्हणजे कधी कधी. तर ज्या गोष्टी आपण कधी कधी करतो ना त्या टेम्पररी असतात, त्या थोडा वेळच टिकवता येतात. ज्या गोष्टी आपल्या DNA मध्ये आहेत, ज्या गोष्टी आपण रोज करतो, ज्या गोष्टी आपल्याला हॅबिटमध्ये आहेत, कंटिन्यू करतो, त्या गोष्टी लॉंग टर्म टिकतात. त्यामुळे प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनलिझम हे जे आहे ना, ते तुमच्या रोजच्या जीवनातलं असावं, आर्टिफिशियल नसावं. कारण आर्टिफिशियल गोष्टी लगेच पकडतात, कळतच आहे समोरचं हे आर्टिफिशियल आहे. पैसे दिले की हा फोन नाही उचलणार आपला. पैसे दिल्यानंतर मग आपल्याला सर्व्हिस नाही मिळणार. हे असं इनडायरेक्ट रिफ्लेक्ट होत असतं. तर प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनलिझम इज फर्स्ट. P3 मधला तो P आहे. E जो आहे तो आहे एनर्जेटिक. एनर्जी असते तुमच्यामध्ये. उत्साह नसेल तर तुमच्या ऊर्जा नसेल तर तुमच्या टीममध्ये ती नसते. तुमच्यामध्ये आणि तुमच्या टीममध्ये नसेल तर तुमच्या उद्योगात ती नसते. तुमच्यामध्ये तुमच्या टीममध्ये नसेल आणि तुमच्या उद्योगात नसेल तर तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये ती ऊर्जा नसते. त्याचे रिझल्ट येत नाही. दुसरा ई जे आहे तो उत्साह.
जसं नवीन एखादं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपण लॉन्च केली की आपल्यामध्ये उत्साह असतो. एखादा बिझनेस सुरू केला की उत्साह असतो, एखादी ब्रँच सुरू केली उत्साह असतो, एखादा नवीन कार्यक्रम सुरू केला उत्साह असतो, नवीन गोष्टीमध्ये खूप उत्साह असतो आणि मग तो हळूहळू कमी होतो. म्हणून मगाशी मी जो बोललो ना, नाविन्यता, तर हे नाविन्यता तुमचा उत्साह टिकून ठेवते. मग तुमचा ड्रेस कोड चेंज करणं असेल, तुमची टॅगलाईन चेंज करणं असेल, तुमची थीम चेंज करणं असेल, इन्सेंटिव्ह स्कीम असेल, तुमची ऑफर असेल, मग कस्टमरसाठी ऑफर असेल, काही असेल, उत्साह. पण माणसाला नवीन गोष्टी खूप आवडतात. ऍज अ ह्युमन बिईंग 30 गोष्ट करत राहिलो की आपल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कसे कामगार असतात तसं होतं. 9ला यायचं, 6ला जायचं, मध्ये काहीच नाही करायचं, असं होतं कामाला. आपल्या बाबतीत उलट आहे ना, उद्योजकांच्या बाबतीत आपल्याला कमी वेळेत जास्त रिझल्ट पाहिजे असतो ना, प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त पाहिजे असते. आपल्याला तसं करून चालत नाही, जास्त वेळेत कमी रिझल्ट, असं कोणी आहे का इथे ज्याला आवडतं खूप जास्त वेळ, जास्त मेहनत आणि कमी रिझल्ट? असं कोणी आहे का? नाही. तर तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात रिझल्ट देऊ शकतो आणि नवीन गोष्टी तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करतात. ऊर्जेसाठी काय, चांगल्या एनर्जेटिक माणसांना भेटा, निगेटिव्ह माणसांना टाळा, एक्सरसाइजची एखादी ऍक्टिव्हिटी करा. ॲज अ उद्योजक एक तरी तुमच्याकडे फिजिकल ऍक्टिव्हिटी असावी जी तुम्हाला आवडते, लाईक स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, क्रिकेट खेळणं आवडत असेल, बॅडमिंटन खेळणं आवडत असेल, फिजिकल ऍक्टिव्हिटी काही अर्ध्या तासाची का असेल. आता तुमच्यापैकी कोणाच्या मनात असा प्रश्न आला असेल की माझ्याकडे वेळ नाही, असा जर कोणी इथे असेल तर त्याने आजच उद्योग बंद करायचा. वेळ नाही असं कोणी असेल तर आहे का कोणी? तर वेळ तुमच्यासाठी वेळ नाही असं नसतं. आता उद्योग कशाला करायचा? अनफिट उद्योजक नको आहे. काय करणार त्या उद्योगाचं? उद्या तुमच्याकडे हेल्थ नाही, वेल्थ नाही, त्यांचा एन्जॉय करू शकत नसाल. आयुष्य किती वेळेस मिळतं तुम्हाला? किती वेळेस मिळणार? एकदाच मिळणार. आणि जो उद्योग करता तो कुठले 100-200 वर्ष टिकेल असा करा. हा, युट्यूब चॅनलला ना माझा व्हिडिओ आहे, एक विश्वास वाडे नावाचं युट्यूब चॅनल आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, त्याचा खूप फायदा होईल, कारण खूप चांगले बिझनेस व्हिडिओ मी तिथे टाकत असतो. तर त्याच्यावर एक व्हिडिओ आहे की जर तुम्हाला 100 वर्ष जर हा बिझनेस करायचा नसेल, 100-200 वर्ष, तर करू नका, बंद करा. नोकरी करणं इज बेस्ट ऑप्शन. हा थॉट तुमच्या डोक्यात जेव्हा येईल ना की मला माझा हा जो बिझनेस 200 वर्ष टिकवायचा आहे, तर तुमचं पूर्ण बिहेवियर सिस्टम चेंज होईल. बिलीव्ह मी. मग ते कस्टमरच्या बाबतीत असो, टीमच्या बाबतीत असो, प्रॉडक्टच्या बाबतीत असो, वेंडरच्या बाबतीत असो, सप्लायरच्या बाबतीत असो, सगळ्यांच्या बाबतीत. सर्व्हायव्हलसाठी बिझनेस करू नका. सर्व्हायव्हलसाठी जर बिझनेस केला तर तुमचा फोकस हा पैसा होईल. आणि पुढले 200 वर्ष बिझनेस टिकवायचा आहे हा जर तुमचा थॉट असेल तर बिझनेस, कस्टमर आणि टीम ही तुमची प्रायोरिटी होईल आणि ते ऑटोमॅटिक तुमच्या बिहेवियर मधून जाणवायला सुरुवात होईल. तर पुढे आपण जाऊया. तिसरा जोही आहे तो एक्सप्रेसिव्ह, मांडता न येणे. मी तर खूप असे उद्योजक बघितलेत माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये की ज्यांना आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खूप चांगल्या प्रकारे मांडता न आल्याने नुकसान झालं. म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस एवढं सुपर्ब असतं ना, त्याला बीटच नाही करू शकत आपण. मी तर खूप अशा उद्योजकांना भेटलोय. स्मॉल स्केलचे उद्योजक असतात, प्रॉडक्ट एकदम सुपीरियर, केवळ त्याला एक्सप्रेस करता येत नाही, मांडता येत नाही मी काय आहे, म्हणून त्याचा कॉम्पिटिटर बाजी घेऊन जातो आणि हा गरीबच राहतो. तुमच्या बाबतीतही असं असेल तर ही चूक सुधारणं खूप गरजेचं आहे. प्रायोरिटी, एकदम प्रायोरिटी. मग ती सुधारायची कशी? प्रोफेशनल माणसांना हायर करा जे बोलायला शिकवतात,
जे तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवतात, जे तुम्हाला इम्प्रेसिव्ह प्रकारे कन्व्हिन्स करायला शिकवतात. तुम्ही कन्व्हिन्स केलं की तुमचा फायदा. उद्योजकाला बाकी काही कला नाही आले तरी चालतील, पण कन्व्हिन्स करणं हे स्किल आहे ना, खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं ना. एम्प्लॉईजला करावं लागतं, पार्टनरला करावं लागतं, कस्टमरला करावं लागतं, वेंडरला करावं लागतं, सर्व्हिस प्रोव्हायडरला करावं लागतं, सप्लायर्सला करावं लागतं, इन्व्हेस्टरला करावं लागतं, सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. आणि ज्यांच्याकडे ही कन्व्हिन्सिंगची स्किल आहे ना, एक्सप्रेस होता येतं ना ज्यांना चांगलं, ते खूप पुढे जातात फटाफट, खूप फटाफट. तर तुमच्याकडेही ही जर चूक होत असेल तर त्याच्यावर काम करणं गरजेचं. तर ह्या भागामध्ये आणि ह्या चुकीमध्ये बस एवढंच. P3 फॉर्म्युलामध्ये P फॉर प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल. प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल मध्ये काय गॅप्स आहेत ते आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन घ्या. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगतो ना, ह्या काही खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. हे बेसिक नीड आहे, बेसिक नीड आहे, पण त्याचे रिझल्ट खूप मस्त आहेत. आणि ही चूक आपल्याकडून अनेकदा न कळत होत असते, न कळत होत असते. म्हणजे आता मी सांगितलं, आठवड्यातून स्वतःसाठी एक दिवस किंवा दिवसातला काही वेळ देणं, लाईक बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, फिजिकल काही ऍक्टिव्हिटीज, स्विमिंग असेल, सायकलिंग करणं असेल. आपल्यापैकी इथे उपस्थित असलेले किती लोक ती चूक करतात आहे ना. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाकलं तर आवडेल मला. येस आणि नो एवढंच लिहा. आणि तेवढा वेळ वाचून तुम्ही आतापर्यंत काय केलं ते पण सांगा. तुम्हाला वाटत असेल फायदा नाही झाला, नुकसान झालं. आज खूप चांगला दिवस आहे, 20 डिसेंबर. आज संडे पण आहे. अनेक बिझनेस मध्ये सुट्टी असतात, ऑफिशियल सुट्टी असते, बरोबर. आजपासून सुरुवात करा. आणि तुम्ही सुरुवात केली की आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये सांगा की आजपासून सुरुवात केली, ही ऍक्टिव्हिटी मी करतो. ती काही खूप मोठी असली पाहिजे असं काही नाही, 30 मिनिटाची केली तरी चालेल. फर्स्ट तुम्ही, देन सगळं. पहिला वेळ माझा, नंतर सगळं. सो दॅट्स इट. ही तुमची असाइनमेंट आहे. याच्याशी रिलेटेड काही क्लॅरिटी किंवा प्रश्न असतील तर आपण ते घेऊ आणि पुढे जाऊ. 10:25 होत आलेले आहेत आपल्याकडे आता. मधुरा मॅडम. येस. सो कोणाचे काही प्रश्न असतील तर एकदा तुम्ही बोलू शकता या सगळ्या विषयांवरती, आणि काही तुमच्या शंका असतील तर त्याही बोला. काही सेकंड टॉपिक वरती कोणाला काही प्रश्न आहेत का? P3E फॉर्म्युला नसणे. ओके, मला वाटतं विषय समजलेला आहे किंवा विचार प्रक्रिया चालू झाली आहे डोक्यामध्ये. अरे बापरे, मी हे नाही करत, मी ते नाही करत, मी हे करतोय, मी ते करतोय. मग सरांनी जो पहिला मुद्दा सांगितलेला ना, प्रेझेंटेबल अँड प्रोफेशनल, तर हे तुमच्या बिईंगनेस मध्येच असलं पाहिजे. कधी कधी आपण म्हणजे रेग्युलरली इरेग्युलर असतो आपण त्या बाबतीत, इरेग्युलरली इरेग्युलर. इरेग्युलरिटीच्या बाबतीत रेग्युलर आहे. तर त्यात एक एक्झाम्पल देते मी की शाहरुख खान आहेत, सगळ्यांना माहितीये, किंग खान ना, इज अ बिलॅनियर, अमाप संपत्ती आहे. आता त्यांना काय गरज आहे? त्यांना एकाने विचारलं, शाहरुखजी तुम्ही रात्री झोपताना पण तुमच्या नाईट ड्रेसला इस्त्री करून तुम्ही झोपता, नाईट ड्रेस घालायचाय, कोण बघायला येतंय तुम्हाला, नाईट ड्रेसला कशाला तुम्ही इस्त्री करता? ते म्हणे मी नाईट ड्रेसला पण इस्त्री करतो, मी सॉक्सला पण इस्त्री करतो आणि मी झोपतो. असं का नाही? स्वप्नात मला एखादी ऑपॉर्च्युनिटी आली तर मी प्रेझेंटेबल दिसलो पाहिजे म्हणून मी असं करतो. बघा की मोठे लोक एवढे श्रीमंत का होतात, का विचार करतात ते. आपण असा विचार करतो का कधी की मी स्वप्नात पण चांगले आहे,
घरात आपण घंगाळ्यासारखे फिरत असतो, घरात आहे म्हणून. ते झोपताना सुद्धा इतके छान आणि टापटीप आणि प्रेझेंटेबल राहतात. त्यामुळे खरंच त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतात, कारण ते त्या पद्धतीनं विचार करतात ना. सो मोठ्या लोकांच्या जर आपल्याला कधी मेंदूत जाऊन ते काय विचार करतात असा चान्स मिळाला तर मला वाटतं खरंच आपण सर जे म्हणतायत प्रेझेंटेबल अँड प्रोफेशनल. इवन अमिताभ बच्चनजींची तुम्ही फॅमिली बघितली ना, सगळे कायम असे टापटीप असतात. ऑलवेज प्रेझेंटेबल, ऑलवेज, है ना. सो एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, कोणी पण मुकेश अंबानी, त्यांचा एक ड्रेस कोड ठरलेला आहे. आपणही आपल्या लाईफमध्ये, बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. खरंच खूप पॉवरफुल होतं. अनेक गोष्टी आपण शिकतो आहे. ऊर्जा, उद्योजकांना खरंच ऊर्जा पाहिजे आहे. आपण बघितलं रामदेव बाबांचं एक्झाम्पल, मला वाटतं सगळ्यात बिग एक्झाम्पल आहे की एवढी ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांचा बिझनेस काय होतोय, चालू आहे 10,000 CR. उत्साह तर पाहिजेच आपल्या व्यवसायामध्ये. खूप छान टिप दिली सरांनी. आणि एक्सप्रेशन्स तर पाहिजेच आहे. आपण 12 वाजलेल्या चेहऱ्यांनी काम करतोय आणि आपल्या चेहऱ्यावर एक सिम्पलचं स्माइल आहे. सगळ्यात एक छोटीशी गोष्ट आजपासून सरांनी मला वाटतं नाविन्यता सांगितलेली आहे. तर एक छोटी टिप मी देऊ शकते तुम्हाला, एक्सप्रेसिव्ह हा विषय आला म्हणून, की आजपासून आहे ना तुम्ही ना सिंपल बदल, जे मगापासून सर म्हणतायत खूप मोठ्या गोष्टी, तर पहिल्या आणि दुसऱ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही फक्त ना स्माइल द्यायला सुरू करा. तुमच्या स्टाफला, तुमच्या टीमला तरी सुद्धा खूप फरक होईल. नवीन वर्ष येतंय, तर नवीन वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहून काढायच्या आहेत. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपण आहोत. ज्या उद्योजकांना आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तुम्ही या व्हिडिओ जो तुम्ही बघता आहात, फेसबुक लाईव्ह बघत असाल तर तिथेच खाली तुम्ही लिहू शकता येस आय वॉन्ट टू जॉईन. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल. आणि मागच्या वेळेला आपण स्वॉट अनालिसिस आणि टीम डेलिगेशन कसं करायचं हे पहिल्या भागामध्ये बघितले आहे. आजच्या भागामध्ये आपण अजून नवीन 2 गोष्टी, नवीन 2 चुका यावरती मार्गदर्शन घेतलं. या 2 चुकांवरती 100% सर मी सगळ्यांच्या वतीनं खरं तर तुम्हाला सांगते की आपण सगळे काम करणार आहोत ना, काम करणार आहोत. येस, एक उत्साह दाखवायचा, येस. तर आम्ही नक्की या दोन्ही चुकांवरती काम करू. आमच्या व्यवसायामध्ये नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहोत आम्ही सगळे. त्याचबरोबर हे P3E फॉर्म्युला 100% हा वापरला तर मला वाटतं आपल्या व्यवसायामध्ये आपण 10 टाइम्स ग्रोथ निश्चित आणू शकतो आहे. तर या सगळ्या गोष्टींवर काम करूया. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती मला वाटतं आजची असाइनमेंट अशी असेल की रोजच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण ऑलरेडी करतो आहे ना, ज्या ऑलरेडी करतोय त्या लिहून काढूया. 100-200 ऍक्टिव्हिटी करत असतो आपण ना, की प्रोडक्ट डिझाईन करत असतो, टीमशी कॉलवर बोलत असतो. तर आजपासून टीमशी कॉलवर बोलताना गुड मॉर्निंग असं काहीतरी उत्साहानं जरी त्या टीमला आपण कॉल केला तरी मला वाटतं तो बदल होईल मोठा. तो काही अशा भरपूर गोष्टी आपण त्यामध्ये काय इनोव्हेशन आणणार आहोत. आणि ग्रुपवरती शेअरिंग झालं तर अजून मजा येईल, ग्रुप पण ऍक्टिव्ह होईल आणि दुसऱ्या गोष्टी पण आपण कशा इम्प्लिमेंट करणार आहोत. तर वहीमध्ये हे मुद्दे फक्त काय शिकवलेत ते लिहायचे नाहीयेत, आपण काय करणार आहोत ना त्यावरती काम करून ऍक्च्युअल मध्ये त्या गोष्टीवरती चर्चा, डिस्कशन, पोस्टिंग व्हॉट्सअप ग्रुपवर आपण करूया. पुढच्या रविवारी सेम टाइम, सेम डे, सेम वेळेमध्ये, सेम व्हेन्यू, झूम वरती. नवीन 2 चुका, नवीन 2 इम्प्लिमेंटेशन. पण नवीन 2 चुका ऐकण्यासाठी पहिल्या 2 चुका सुधारणं खूप गरजेचं आहे. आत्तापासनं ह्या क्षणापासून आपण त्या 2 चुकांवरती काम करूया. कार्यक्रम आवडला असेल तर आम्हाला निश्चित कळवा. तुमच्या अजून काही तुमचे प्रश्न असतील ते देखील आम्हाला तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता. राजशेखर सर प्रेझेंटेशन खूप उत्तम प्रकारे करून देतात. त्यांचा संपर्क क्रमांक पण तुम्हा सगळ्यांना मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर बिईंग हिअर. थँक्यू ऑल द मेंबर्स. नवीन लोकांना आमंत्रित करा या झूमच्या मीटिंगमध्ये. मागच्या वेळेला मी जे सांगितलं तो परत, की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो. तर ही ऍक्टिव्हिटी आम्ही एक सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणून करतो आहे. या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुमच्या सगळ्यांचा खारीचा वाटा, सिंहाचा वाटा, कुठलाही वाटा असेल तर तो ऍक्सेप्टेबल आहे. थँक्यू वन्स अगेन. टेक केअर. बाय.